नमस्कार, D24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज धुळे जिल्ह्यातील तेली समाजाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व तसेच वधूवर मेळावा देखील ठेवण्यात आला होता। यावेळी धुळेतील महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तसेच कल्पनाताई यांच्या माध्यमातून आज हा मेळावा घेण्यात आला होता। तरी संपूर्ण महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कल्पना चौधरी, रवींद्र भाऊ चौधरी आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी तसेच या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक माझे गुरु आदरणीय सुनील काका महाले, आदरणीय संदीप तात्या महाले, आदरणीय राजू नाना महाले, आदरणीय पंडित भाऊ महाले, आदरणीय आपल्या महिलांची स्फूर्तीसाद ज्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर बसण्याचा मान मिळाला त्या आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते। तसेच सर्व महापुरुष महानेते यांना देखील वंदन करते आणि आमची कुलस्वामिनी आई आनंदा माता हिला देखील नमन करते। आज खानदेश तेली मंडळ आयोजित गुणगौरव सोहळा आणि वह्या वाटप सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री शिरीषदादा चौधरी, माननीय श्री बमनरावजी चौधरी, आता ज्या दोघी माझ्या सहकारी या ठिकाणी येऊन गेल्या त्या माजी महापौर आदरणीय प्रतिभाताई। यावेळी समाजातील काही लोकांनी व कार्यकर्त्यांनी सांगितले की कल्पनाताई महाले यांना आमदारकीचं तिकीट मिळायला पाहिजे। या संदर्भामध्ये देखील आज त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली। समाजातील 10वी 12वी पदवी पदविकामध्ये यश मिळवलेले विद्यार्थी तसेच विविध पदांवर निवड झालेले समाजातील समाजसेवक बंधू भगिनी यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आज मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। हा सोहळा धुळे, जळगाव, नंदुरबार 3 जिल्ह्यांचा खानदेशस्तरीय होता। आजच्या ह्या सोहळ्यासाठी धुळे महानगरीचे माजी महापौर कल्पना काकू महाले यांनी संपूर्ण सौजन्य केलेलं होतं। त्यांच्या सौजन्याने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। धुळे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका, विरोधी पक्षनेतेपद, सभापतीपद, महापौरपद भूषवल्यानंतर पुढचं एक स्वप्न समाजाच्या वतीने काकूंचं पूर्ण व्हावं असं त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी आजचा हा यशस्वी कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मी आज खानदेश तेली समाज मंडळ आणि संपूर्ण महानगर तेली समाजाच्या वतीने आपल्या माध्यमातून तेली समाजाला आणि इतर समाजाला देखील विनंती करतो की जे स्वप्न आम्ही आणि आमच्या काकूंनी बघितलेलं आहे या स्वप्नाची पूर्तता आपल्या माध्यमातून व्हावी अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आमचं हे जे स्वप्न आहे हे आज आपल्या समोर सर्वांसमोर जाहीर करतो। एक आमदारकीचं स्वप्न आम्ही आमच्या समाजाने काकूंच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि ते स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल अशी अपेक्षा मी ठेवतो। जय हिंद, जय संताजी। तर यापेक्षा जास्त मदत आतापर्यंत त्यांनी मदत केलेली आहे, पण यापेक्षाही आमदार झाल्यानंतर किती आपल्याला समाजाला मदत करतील या शंकाच नाही।